संघर्ष तिच्या प्रत्येक पावलावरती जणू वाटच पाहत होता. ती मात्र चालत राहिली. येणाऱ्या प्रत्येक संकटाशी दोन हात करत राहिली. आधी स्वतः शिकली, वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीही केली. लग्नानंतर 2 लहान मुलांना घेऊन वेगळं व्हावं लागलं, तरी सुद्धा ती पुन्हा उभी राहिली. तिच्यासारख्या अनेक जणींचा आधार झाली. रस्त्यावरील 6,500 बालकामगारांना तिने शिक्षणाचा मार्ग दाखवला. वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी शाळा सुरू केल्या. कुठेच आसरा नसलेल्या एकल महिलांसाठी एकटी ही संस्था सुरू केली. तिचं नाव अनुराधा भोसले. कोल्हापूरच्या अवनी संस्थेच्या अध्यक्षा. बालपणी गरिबी, बालमजुरी आणि उपासमारीचे बसलेले चटके लक्षात ठेवून आज त्या अशाच हजारो वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम करत आहेत. अवनीच्या माध्यमातून भंगार गोळा करणाऱ्या, कचरा वेचणाऱ्या तसेच वीटभट्टीवरती, हॉटेलात, बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या बालकांना त्यांनी शिक्षणाचा हक्क मिळवून दिला आहे. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर जवळील भोकर हे त्यांचे मूळ गाव. लग्नानंतर 1996ला त्या कोल्हापुरात आल्या. वडील प्राथमिक शिक्षक, आई अशिक्षित मजूर. एकूण 12 भावंड आणि त्यामध्ये अनुराधाताई यांचा क्रमांक 11वा. घरची परिस्थिती अतिशय जेमतेम. कष्ट करत आयुष्याशी 2 हात करण्याचं बाळकडू त्यांना आईकडूनच मिळालं. एका संस्थेत साफसफाई आणि वरकाम करत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. पुढे मुंबईत निर्मला निकेतनमधून समाजकार्याची पदवी घेतली. काही काळ जळगाव, औरंगाबाद तसेच पुणे इथे नोकरीही केली. पण इथं समस्येच्या मुळाशी जाऊन काम करायला त्यांना मिळत नव्हतं. कोल्हापुरात अनुराधाजी यांच्या विचाराला एक नवी दिशा मिळाली. फुले, शाहू, गांधी, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव इथं त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. दिवंगत अरुणभाई गांधी यांच्या सहवासात त्या गांधी विचारांशी जोडल्या गेल्या. वर्गसंघर्ष, शोषितांचे प्रश्न त्यांनी समजून घेतले. सांगलीच्या वेरळा विकास संस्थेला कोल्हापुरात काम सुरू करायचं होतं. दरम्यान अनुराधाजी अंधश्रद्धा निर्मूलन, रंकाळा बचाव, महिला संघर्ष अशा चळवळीत काम करत होत्या. या संस्थेचे सचिव प्राध्यापक अरुण चव्हाण सरांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि अवनीची जबाबदारी सोपवली. अवनी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बालकामगारांसाठी काम सुरू केलं आणि त्या अवनीशी कायमच्या जोडल्या गेल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील डवरी, लमाण, पासेफारदी आणि गोसावी समाजाच्या वस्त्यांवरती जाऊन शाळाबाह्य मुलांना एकत्र केलं. त्यांच्यासाठी शाळा सुरू केल्या. आज अशाच तब्बल 54 शाळांची सुरुवात त्यांनी केलेली दिसून येते. कोल्हापूर जिल्ह्यात 14 वीटभट्टी शाळा त्यांनी चालवल्या आहेत. आजपर्यंत अवनी संस्थेच्या माध्यमातून 86,000 मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत. बालविवाह प्रतिबंध, बालमजुरी थांबवून त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रसंगी त्या कायदेशीर लढाईसाठी देखील तयार असतात. प्रत्येक मुलाला शिक्षण मिळायलाच हवं हे त्यांचं ध्येय बनलं आहे. आज अवनीमध्ये 50 मुले आणि मुली शिक्षण घेत आहेत. त्यांना शालेय शिक्षणाबरोबरच हस्तकला, संगीत, चित्रकला आणि खेळांचे देखील प्रशिक्षण दिलं जातं. अनुराधाजी यांचं काम चहुअंगाने सुरू असतं. सेंद्रिय शेती आणि रोपवाटिका असे नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी सुरू केले आहेत. महिलांच्या हक्कासाठी आंदोलने देखील केली आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून सुमारे 3,471 विधवा परित्यक्ता महिलांना निवृत्ती वेतन सुरू झालं आहे. एकटी या संस्थेच्या माध्यमातून त्या अशा महिलांना स्वावलंबाचे धडे देतात. अमेरिकेतील महात्मा गांधी पीस फाउंडेशनने अवनीला पायाभूत सुविधांसाठी आर्थिक मदत केली आहे. या संस्थेचे कार्यकर्ते स्कॉट कॅफोरा अवनीसाठी पूर्ण वेळ काम करतात. कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या आर्थिक सहकार्याने कचरा वेचक महिलांच्या जगण्यात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील 4,000 कचरा वेचक महिलांचे संघटन त्यांनी केले आहे. कोविड
काळात निराधार स्त्रिया आणि पुरुषांना अवनीने आसरा दिला. लोकसहभागातून अन्नधान्य वाटप केलं. कधी प्रेमळ आई, कधी खोडकर ताई, तर कधी शिस्तप्रिय बाई. अशा भूमिका त्या अविरतपणे पार पाडत आहेत. समाजातील प्रत्येक मुलाला त्याच्या हक्काचं शिक्षण मिळावं आणि अवनीसारख्या संस्थांची समाजाला गरजच शून्य ठरावी असं त्यांना मनोमन वाटतं. त्यांच्या या कार्याचा वेळोवेळी सन्मानही झाला आहे. 3 आंतरराष्ट्रीय पुरस्कार, 2 राष्ट्रीय पुरस्कार आणि इतर पुरस्कार अशा तब्बल 54 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. महात्मा गांधी यांचे नातू आणि जागतिक ख्यातीचे गांधीवादी विचारवंत दिवंगत डॉक्टर अरुणजी गांधी, तुषारजी गांधी ते महानायक अमिताभ बच्चनजी यांनी देखील त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.